बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. अशा भयानक रात्री एका घरात एक लहान मुलगी गंभीर आजारी होती. तापानं तिचं शरीर फणफणत होतं. आपल्या लहान मुलीची ही अवस्था पाहून तिच्या आईचे अश्रू थांबत नव्हते. शेवटी हताश होऊन तिने ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांकडे धाव घेतली. आणि अचानक स्वामींच्या त्या पवित्र फोटोमधून एक चमत्कारी दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. खोलीचा दरवाजा आपोआप उघडला आणि संपूर्ण घर सोनेरी प्रकाशाने उजळून निघालं. साक्षात स्वामी समर्थांनी त्या घरात आपली पावले ठेवली होती. दीनांचे कैवारी स्वामी समर्थ स्वतः तिथे प्रकट झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपार करुणा आणि डोळ्यात भक्तांबद्दल अथांग प्रेम होतं. स्वामींना समोर पाहून आईचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. स्वामी प्रेमानं त्या चिमुरडीकडे आणि तिच्या प्राण्यावर दया करणाऱ्या निष्पाप जीभावाकडे सरसावले. त्यांनी अत्यंत मायेनं त्या चिमुरडीच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामींचा स्पर्श होताच तिच्या शरीरातील सर्व आजारपण आणि नकारात्मकता नष्ट झाली. ती मुलगी पूर्णपणे बरी होऊन आनंदाने उठून बसली. समोर साक्षात देवासारखी उभे असलेल्या स्वामींना पाहून तिनं हात जोडले. स्वामींनी तिच्या गालाला स्पर्श करून तिला भरभरून आशीर्वाद दिला आणि तिच्या हातावर आपल्या लीलेनं एक गोड पेढा ठेवला. हे बघून आईनं धावत जाऊन स्वामींच्या चरणांवर लोटांगण घातलं. स्वामींनी तिची भक्ती स्वीकारली आणि अभयदान दिले. तेव्हा स्वामी प्रेक्षकांकडे पाहत जणू म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर स्वामी दिव्य प्रकाशात विलीन झाले. दुसऱ्या दिवशी एक नवी, सुंदर आणि आनंदी सकाळ उजाडली होती. ती चिमुरडी, तिचा कुत्रा आणि आई आजही स्वामींच्या कृपेनं सुखात आहेत. अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.